सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या अखत्यारीत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 432 एकूण ग्रामपंचायती आहेत आणि या ग्रामपंचायतीपैकी 117 ग्रामपंचायतींना ग्रामसेवकच उपलब्ध सध्या नाही आहे. अनेक ग्रामपंचायतीच्या कारभार हा 2-2 ग्रामपंचायती 3-3 ग्रामपंचायती एका ग्रामसेवकावर अवलंबून असतो. एवढं असून सुद्धा आता परजिल्ह्यात ज्यांना बदली पाहिजे आहे, खरं तर हा अधिकार त्या जिल्हा परिषदचा आहे की परजिल्ह्यातील ग्रामसेवकांना बदली करून सोडायचे की नाही. परंतु सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक देवाघेमुळे व प्रशासनाच्या आर्थिक देवाघेमुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 117 ग्रामसेवक कमी असताना 20 ग्रामसेवकांना आज आंतरजिल्हा भरतीसाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने मंजूर केला आणि त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं आहे. अजूनही 25 लोकांचे प्रस्ताव या ठिकाणी आहेत. म्हणजे एकीकडे आपले जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला ग्रामसेवक मिळत नसताना असलेले म्हणजे कमी असलेले ग्रामसेवक सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यात देण्याचं असेल तर पालकमंत्री इथले आमदार खासदार करतायत काय असा प्रश्न या ठिकाणी आहे की आर्थिक देऊसाठी जिल्हा ग्रामपंचायत जी तळागाळातली स्थानिक संस्था आहे त्या संस्थांना विस्कळीत करण्याचं काम सत्ताधारी करतायत असा माझा आरोप आहे.